आज माझ्याकडचा घटक आहे स्फुट प्रश्न. या घटकासाठी आमच्या संगमनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय बाळासाहेब गुंड साहेब, त्याचप्रमाणे नोडल अधिकारी कल्याणजी राऊत साहेब, आमचे केंद्र प्रमुख भोसले साहेब, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक खांडे सर आणि आमची सर्व तंत्रस्नेही टीम यांचे सहकार्य खूप आहे आणि त्यांच्याचमुळे आपल्याला ही तासिका चांगल्या पद्धतीने पाहता येत आहे. त्यांचे प्रथम मी आभार मानते आणि आपल्या ऑनलाईन तासिकेला सुरुवात करते. दिनदर्शिका या घटकाविषयी आपण कालच्या तासिकेमध्ये चर्चा केलेली आहे. फक्त आजची तासिका घेण्याच्या अगोदर आपण काल काय शिकलो किंवा कालच्या तासिकेमध्ये आपण काय काय पाहिले याची थोडीशी उजळणी करूया. बघा, दिनदर्शिका हा घटक, उपघटक, स्फुट प्रश्न अंतर्गत येतो. मी तुम्हाला कालच सांगितलेले, स्फुट प्रश्न सोडवताना प्रश्नांचा झालेला गुंता तो आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सोडवून विचारपूर्वक आपल्याला त्यावरील जे प्रश्न आहे ते सोडवणे अतिशय गरजेचं असतं. समजा आपण दिनदर्शिका हा घटक घेतला, तो फक्त बुद्धिमत्ता या विषयाशी संबंधित नाही. दिनदर्शिका घटकाचा समावेश गणितामध्ये पण आहे. आपण नवोदयचा पेपर सोडवतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिनदर्शिका या घटकावर प्रश्न असतो. मग जर हा घटक आपण सर्व ठिकाणी वापरू शकतो तर आपल्याला त्या घटकाचा अतिशय बारकाईने अभ्यास करायचा आहे. बघा, आपण कालच या घटकाचा अभ्यास केलेला आहे किंवा हा घटक आपण त्या ठिकाणी कालच थोडीशी त्याबद्दल बघा थोडीशी माहिती आपण त्यातली घेतली, त्याची रिव्हिजन आपण करणार आहे. साधारणतः काल मी तुम्हाला सामान्य वर्ष आणि लीप वर्ष याची माहिती सांगितली. आता लीप वर्षामध्ये दिवस असतात 366, सामान्य वर्षामधले दिवस असतात 365. यातले उरलेले 2 दिवस आपण देतो 1 जानेवारी आणि 2 जानेवारी. सामान्य वर्षातला उरलेला 1 दिवस तो आपण देतो 1 जानेवारीला. त्यावर मी तुम्हाला एक प्रश्न सांगितला होता. बघा, निश्चितपणे 53 वेळा कोणता वार येतो. आता वार कोणता येतो, पण 53 वेळा निश्चितपणे ज्याचा समावेश होतो लीप वर्षामध्ये सुद्धा आणि सामान्य वर्षामध्ये, ती आहे 1 जानेवारी ही तारीख. आणि 1 जानेवारीला जो वार असतो तो निश्चितपणे 53 वेळा येतो. म्हणजे तुमचं लीप वर्ष असो अगर अनलीप वर्ष असो म्हणजे सामान्य वर्ष, त्यामध्ये आपल्याला तो एक दिवस 1 जानेवारीचा तो 53 वेळा येणार. कालच्या तासिकेमध्ये आपण दुसरा जो भाग पाहिला तो म्हणजे महिन्याचे दिवस. समजा महिन्याचे दिवस जर 31 असले तर आपण 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा घेतले. आपण 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा घेतले. बघा, कालच्या तासिकेला काय झालं ते एकदा आपण केलं, लक्षात आलं की आपण पुढचा घटक सहजपणे शिकू शकतो. बघा, 29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो आणि जर 28 दिवसाचा महिना असेल तर एकही वार 5 वेळा येत नाही. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की उदाहरण सोडवताना आपल्याला याचा उपयोग होतोय. 5 वेळा येणारा वार असेल, 3 वेळा येणारा वार असेल किंवा 4 वेळा येणारा वार असेल, महिन्याची शेवट असेल, महिन्याची सुरुवात असेल, महिन्यामधले आठवडे असतील, हे काढताना आपल्याला ह्या माहितीचा अतिशय उपयोग होतो. त्यानंतर जर आपण विचार केला की आपल्याला याचा विचार करताना आपल्याला ह्या दिनदर्शिकेमध्ये अजून साधारणतः आपण एका सप्ताहाचे वार 7 आणि त्यानुसार ज्या तारखा येतात, समान वाराला ज्या तारखा येतात त्या तारखा घेताना आपण साधारणतः त्या तारखेचा जर विचार केला तर आपल्या लक्षात आलेलं आहे की आपण त्या तारखा घेताना आपण विचार केला पाहिजे की 1, 8, 15, 22 आणि 29 या तारखा समान वार. त्याच्यानंतर 2, 9,
16, 23 आणि 30. त्यानंतर 3, 10, 17, 24 आणि 31. या तारखा आपण का लक्षात ठेवायचे? ज्या वेळेस आपल्याला महिन्यातील एखादी तारीख दिलेली असते आणि ती तारीख जेव्हा आपल्याला दिलेली असते त्यावेळेस आपल्याला पटकन 1 तारखेपर्यंत येण्यासाठी किंवा 2 तारखेचा वार काढण्यासाठी, कुठलाही वार अगदी जलद गतीने काढण्यासाठी आपल्याला समान वाराला येणाऱ्या तारखा पाठ पाहिजे. त्यानंतर दिनदर्शिकेचा जर आपण विचार केला किंवा दिनदर्शिका जो हा घटक आहे तो शिकवताना लीप आणि अनलीपचा आपण पाहिलेलंच आहे. लीप वर्ष असेल तर पुढील वर्षीचा वार 2 दिवसाने पुढे जातो आणि सामान्य वर्ष असेल तर तो वार 1 दिवसाने पुढे जाणार. 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीचा वार तो 31 डिसेंबरला सामान्य वर्षामध्ये असतो आणि 1 जानेवारीचा वार लीप वर्षामध्ये 31 डिसेंबरला 1 दिवसाने पुढे जातो. म्हणजेच आपल्याला सामान्य वर्षामध्ये आणि लीप वर्षामध्ये 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरचे वार लक्षात येतात. म्हणजे आपल्याला लीप वर्ष आणि सामान्य वर्ष याबद्दल आपण त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण दिलेले दिवस त्याचे आठवड्यामध्ये जेव्हा रूपांतर करतो त्यावेळेस त्याला भागिले 7 करतो. कारण 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. मग तुम्ही वर्षाचे आठवडे केले, तुम्हाला महिन्याचे आठवडे करता येणार. समजा वर्षाचे दिवस आपले 365 आहे, मग 365चे आपण जर भागिले 7 केले तर आपले आठवडे येतात 52 आठवडे येतात आणि 1 दिवस उरतो. आणि लीप वर्षामध्ये जर आपण त्याचे आठवड्यामध्ये रूपांतर केलं तर 52च आठवडे येतात आणि उरतात 2 दिवस. म्हणजे आपल्याला महिन्याचे सुद्धा जर दिवस घेतले तर आपल्याला आठवड्यामध्ये रूपांतर करता येतं. समजा आपण 30 दिवस घेतले तर 30 भागिले 7 करा, 7 चोक 28 म्हणजे किती दिवस उरतात? 2 दिवस. आणि किती आठवडे होतात? म्हणजे आपल्या लक्षात येते आठवडे काढा आणि दिवस काढा. म्हणजे आपल्याला त्याच्यानुसार आत्ताच आपण जो भाग पाहिला की 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येणार. 30 दिवसाचा असेल तर 1, 2 तारखेचे वार 5 वेळा येणार. 29 दिवसाचा असेल तर 1 वार 5 वेळा येतो आणि 28 दिवसाचा असेल तर कुठलाच वार 5 वेळा येणार नाही. आजच्या घटकामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे दिनविशेष पाठ पाहिजे. पहा, आपल्याला दिनविशेष घ्यायचे. आता दिनविशेषामध्ये कालच्या तासिकेमध्ये आपण तारीख दिली असताना वार काढलाय, पण आजच्या तासिकेमध्ये आपल्याला दिनविशेष दिलेला आहे आणि दिनविशेष दिलेला असताना आपल्याला वार काढता आला पाहिजे. मग असे काही दिनविशेष आहे का त्यांचे वार समान असतात? मग असे दिनविशेष कोणते? बघा, बालदिन जर तुम्ही घेतला 14 नोव्हेंबर, त्याच्यानंतर तुम्ही शिक्षक दिन घेतला 5 सप्टेंबर, स्वातंत्र्य दिन घ्या आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी. आपण जर हे दिनविशेष घेतले तर हे सर्व दिनविशेष आपण जे दिनविशेष घेतो हे सर्व दिनविशेष आपल्याला एकाच वाराला येतात. बघा, बालदिन असेल, शिक्षक दिन असेल, स्वातंत्र्य दिन असेल, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, हे सगळे त्या वर्षामध्ये. सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तेच वर्ष. आपण जर वर्ष बदललो तर सामान्य वर्षातला नियम किंवा लीप वर्षातला नियम आपण त्या ठिकाणी लावणार आहोत, पण त्याच वर्षामध्ये त्यांचे वार समान असतात. त्याच्यानंतर दुसरे जर आपण पाहिलं महाराष्ट्र दिन, बघा महाराष्ट्र दिन घ्या. महाराष्ट्र दिन असतो 1 मे, महात्मा गांधी जयंती असते 2 ऑक्टोबर आणि नाताळ आहे 25 डिसेंबर. म्हणजे याचे सुद्धा जे वार असतात हे वार सुद्धा म्हणजे याच्या ज्या तारखा आहेत एकाच वाराला येणार. समजा तुमचा महाराष्ट्र दिन जर मंगळवारी असेल त्या वर्षामध्ये तर महात्मा गांधी जयंती सुद्धा मंगळवारच असणार, नाताळ सुद्धा मंगळवारच असतात. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचा शब्द जो पाहायचा आहे त्याच वर्षी जर आपल्याला एका सालातली गांधी जयंती दिली आणि दुसऱ्या सालातला जर महाराष्ट्र दिन विचारला तर मात्र आपल्याला सामान्य वर्ष किंवा लीप वर्षाचा नियम वापरून त्या ठिकाणी पुढे जावे लागेल. त्यासाठी सगळ्या महत्वाचे दिनविशेष आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. पाठ असणे नाही, त्याच्या तारखा या आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. समजा जानेवारी महिना आहे
जानेवारी महिन्यामध्ये बालिका दिन असतो, महिला मुक्ती दिन आहे, सावित्रीबाई फुले जयंती आहे. याच्या तारखा आपण अगदी तोंडपाठ करून ठेवल्या पाहिजे. म्हणजेच आपल्याला प्रश्न आल्यानंतर तारीख आठवली तर आपल्याला दिलेला प्रश्न एकदम अचूक सोडवता येतो. म्हणजे आपण तो बिनचूक सोडू शकतो. म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला समान. मग आता हे आपण कसं ध्यानात ठेवणार आहे? प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. पण जर आपण ते ध्यानात ठेवण्यासाठी शिबा स्वाती, बघा शी बा स्वा आणि टी. आता शिबा स्वाती जर तुम्ही लक्षात ठेवलं, काही जण बाशी स्वाती असं पण म्हणतात, काही शिबा स्वाती पण ध्यानात ठेवतात. म्हणजे आपल्या प्रत्येकाचं लक्षात ठेवा. शी म्हणजे शिक्षक दिन, बा म्हणजे बालदिन, स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. एका वार ठरलेला आहे. शिक्षक दिन जर तुमचा सोमवारी आला असेल तर त्याच वर्षामध्ये बालदिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक पुण्यतिथी सर्वांचा वार हा सारखाच असणार. म्हणजे आपण जर याच्यानुसार पाठ करून ठेवलं किंवा तुमच्या अजून एखादी तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला पाठांतराचा जो मार्ग सांगितलेला असेल तो आपण त्या ठिकाणी अवलंबायचा आहे. त्याच्यानंतर पहा, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळ याच्यासाठी आपण काय वापरतो? मना मना वापरतो बघा. मग हे मना वापरताना म म्हणजे महाराष्ट्र दिन, म म्हणजे महात्मा गांधी जयंती आणि ना म्हणजे नाताळ. मग त्याच्या तारखा जर आपल्या लक्षात असल्या तर समजा हा रविवारी आला तर त्याच वर्षामध्ये आपल्याला हे तिघही, महाराष्ट्र दिन असेल, महात्मा गांधी जयंती असेल, नाताळ असेल, हे सगळे एकाच वाराला येणार. म्हणून त्याच्यासाठी आजच्या तासिकेमधला जो महत्वाचा घटक आहे म्हणजे तुमचे दिनविशेष. आणि दिनविशेष पाठ असले किंवा दिनविशेष आपल्याला माहिती असले तर आपल्याला तारीख नसेल तरी आपल्याला तो प्रश्न अचूक सोडवता येतो. अजून दिनविशेषामध्ये आपला जो गोंधळ होतो बघा, आपला दिनविशेषामध्ये होणारा गोंधळ शिक्षक दिन आणि शिक्षण दिन. बघा, शिक्षक दिन बरेच मुलं घाईघाईमध्ये शिक्षक दिन आणि शिक्षण दिन यांचा गोंधळ करतात. पण एक आहे शिक्षण दिन आणि एक आहे एक आहे शिक्षण दिन आणि एक आहे शिक्षक दिन. जो शिक्षक दिन आपण 5 सप्टेंबरला साजरा करतो आणि शिक्षण दिन याची तारीख आहे 11 नोव्हेंबर. या दोघांमध्ये आपल्याला गोंधळ करायचा नाही. म्हणजे 11 नोव्हेंबरला काय आहे आणि 5 सप्टेंबर. मग या दिवशी कोणाची जयंती असते? आपण तासिका संपल्यानंतर पाहून घ्या जयंती कोणाची आहे. ज्या दिवसाला आपण शिक्षक दिन म्हणतो त्या दिवशी पण कोणाची तरी जयंती आहे. आणि ज्या वेळेस आपण बारकाईने त्याचा अभ्यास करणार आहे, प्रत्येक 2 गोष्टींची माहिती करून घेणार आहे, त्यावेळेस आपला दिनविशेषाचा भाग चुकत नाही. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच वेळा काही मुलं अशी असतात की नवीन वर्षाची सुरुवात. आता नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आपल्या लगेच क्लिक झालं पाहिजे की त्या ठिकाणी आहे 1 जानेवारी. वर्षाचा शेवट म्हटलं की आपल्याला तारीख आठवली पाहिजे 31 डिसेंबर. म्हणजे भरभर जेव्हा आपण तारखा लिहिणार आहे त्यावेळेस आपल्याला तो प्रश्न सोडवणं अतिशय सुलभ जाणार आहे. कधी कधी आपल्याला असा प्रश्न देतो की त्या तारीख आपल्या लक्षात येत नाही. महाराष्ट्र दिन आलेला आहे, स्वातंत्र्य दिन आलेला आहे, आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण बऱ्याच वेळा स्वातंत्र्य दिनाची तारीख आपल्या लक्षात नसते. म्हणून सगळ्यांनी काय करा, दिनविशेष जे आहे ते व्यवस्थित त्याचा अभ्यास करा आणि दिनविशेषाचा अभ्यास केला तर आपल्याला हे प्रश्न सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे. आता लीपवर्षे, या लीपवर्षाचं एक उदाहरण मी घेते बघा फक्त आणि नंतर आपल्या प्रश्नांकडे आपण जाऊया. समजा आपल्या नवीन वर्षाची सुरुवात, नवीन लीप वर्षाची सुरुवात बघा बरं का शब्द आहे, नवीन लीप वर्षाची सुरुवात मंगळवारी झालेली आहे. लीप वर्षाची सुरुवातीचा वार आहे मंगळवार आणि प्रश्न देताना त्यांनी खूप छान दिलेला आहे बघा. नवीन लीप वर्षाची सुरुवात मंगळवारी झालेली, सुरुवातीचा दिवस मंगळवारी आणि त्यांनी सांगितलं त्याची सुरुवात मंगळवारी झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं तर त्याच्यानंतर कोणत्या वर्षी नाताळ रविवारी असेल, वर्ष विचारले. लीप वर्षाची सुरुवात दिली आणि तुम्हाला सांगितलंय की त्याच्या पुढील कोणत्या वर्षी नाताळ हा रविवारी असेल. आता आम्ही सूत्र भरपूर पाठ केलेले पण आम्हाला जर नाताळ काढायचा आहे आणि रविवारचा नाताळ काढायचा आहे, कोणतं वर्ष आहे तर त्यामध्ये रविवार हा म्हणजे रविवारी नाताळ येणार आहे आणि तुम्हाला वर्ष दिलेले
पहिलं वर्ष दिलंय 2010, दुसरं वर्ष दिलेलं आहे 2011, त्याच्या पुढचं वर्ष दिलेलं आहे 2012, त्याच्या पुढचं वर्ष दिलेलं आहे 2013. आणि आपला प्रश्न आहे आणि प्रश्नाला जेव्हा सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला हा प्रश्न सोडवताना आपल्या मनामध्ये गोंधळ करायचा नाही. नवीन वर्षाची सुरुवात मंगळवारी दिली आहे, त्याचा शेवट काढून घ्या. लीप वर्ष असेल तर तो 1 दिवसाने पुढे जाणार आहे बघा. म्हणजे आपला 1 दिवस म्हणजे 31 डिसेंबरचा वार असणार आहे बुधवार. प्रश्न सोडवताना त्याची उकल करा. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात दिली, शेवट काढा म्हणजे नाताळापर्यंत जाता येईल आपल्याला. शेवटला बुधवार आला, मग आता आपल्याला नाताळाचा वार काढून घेताना तुम्हाला माहिती आहे 24 तारखेला पण बुधवार आहे, म्हणजे 25 तारखेचा वार कोणता येणार आहे? गुरुवार येणार आहे. म्हणजेच नाताळाचा वार गुरुवार आहे. आणि आता आपल्याला रविवारचा नाताळ त्याचं वर्ष काढायचंय. मग आता जर आपण गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस आहे, म्हणजे लीप वर्षानंतर 3 दिवस गेल्यानंतर नाताळ येणार आहे. मग आता साधं आपल्याला पर्यायामधून कोणामधून 3 वजा केल्यावर लीप वर्ष असते बघा. प्रश्न फार अवघड नाहीये, पण आपण जेव्हा त्याची उकल काढताना त्याची सुरुवात करणार आहे त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग जर 10 मधून 3 गेले तर किती राहतात? 7 आहे. इथं 11 मधून 3 गेले तर 2008 राहणार आहे बघा. 12 मधून 3 गेले तर आपले 2009 राहणार आहे आणि 13 मधून 3 गेले तर 2010 असणार आहे. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते असणार आहे 2011. बघा प्रश्न वाचताना आपल्याला अवघड वाटतो, म्हणजे लीप वर्ष असं आपण जेव्हा सोडवतोय त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्नाचा गुंता आहे, मी कुठपर्यंत जाऊ शकतो. कोणाच्या जवळ गेल्यानंतर हा प्रश्न मी अगदी छान पद्धतीने सोडू शकतो किंवा सोडू शकते, म्हणजे ते मार्क्स जे आपले असतात ते त्या ठिकाणी जाणार नाही. बघा कालच्या तासामधली झालेली रिव्हिजन आणि आता आपल्याला आपल्या प्रश्नांकडे यायचंय. आता प्रश्नाची पण सुरुवात करताना किंवा आपण ते सोडवताना फक्त आधी प्रश्न समजपूर्वक वाचायला शिका आणि ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर काढणं अतिशय सोपं जाणार आहे. बघा तुमच्या समोर प्रश्न आहे, एका वर्षी बालदिन जर शनिवारी आला होता तर त्याच वर्षातील नाताळ कोणत्या वारी आला असेल. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे काम करताना हे बालदिन आणि नाताळ यांच्या तारखा आपल्याला माहिती पाहिजे. आणि ते पाहिल्यानंतर आपण शिबास्वाटीमध्ये बसतंय का? नाही बसत आहे. मग ममनामध्ये बसतंय का? नाही बसत. तर आपला पुढचा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला वापरला पाहिजे 14 नोव्हेंबर. बघा तारीख आहे बालदिनाची 14 नोव्हेंबर. आपल्याला वर्ष दिलेलं नाही, त्याच वर्षातला विचारलाय म्हणजे वर्षाला महत्व द्यायचं नाही. तर त्या वर्षातला नाताळ विचारलाय म्हणजे 25 डिसेंबर. आता काही मुलं हा प्रश्न सोडवताना 1 तारखेपर्यंत येणार, त्यांना माहिती नोव्हेंबर, त्याचे 2 दिवस, 2 दिवसांनी 1 तारीख पुढे जाणार आणि त्याच्यानुसार 25 तारखेपर्यंत येऊ शकतात. पण आपल्याला कालच्या याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबरचे राहिलेले दिवस घ्या. बघा नोव्हेंबरचे राहिलेले दिवस किती झाले? 16 आणि डिसेंबरचे झालेले दिवस घ्या 25. त्याची बेरीज करा आणि 41 चे आठवड्यामध्ये रूपांतर करा. बघा आपल्याला याचं जर हे केलं तर 6 उरतात, म्हणजे 6 दिवसांनी आपल्याला पुढे जायचंय कारण नंतरचा वार आहे. मग समजा शनिवार आहे, शनिवार नंतर 6 दिवस मोजण्यापेक्षा शनिवारच्या आधी 1 दिवस जा, तुम्हाला तेच उत्तर येणार. शनिवारच्या जर आधी 1 दिवस तुम्ही गेला तर तुमचा पर्याय क्रमांक 1. म्हणजे आपल्याला जरी मनामध्ये बसलं नाहीये शिबास्वाती पण तारखा माहिती पाहिजे. जर तुम्हाला नाताळ बालदिन याच्या तारीख माहिती असेल तरच तुम्ही हा प्रश्न सोडू शकता, नाहीतर हा प्रश्न आपण सोडू शकत नाही. म्हणून दिनविशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिनविशेष त्या ठिकाणी काय करा, पाठ करून घ्या. दिनविशेष आपल्या लक्षात आले पाहिजे. बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न पाहिला तर काही मुलांची उत्तरं लगेच तयार होतात. खास आहे की नाही? 2014 साली स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आला होता, म्हणजे 2014. मी तर तारीख लिहिते बघा, स्वातंत्र्य दिनाची तारीख लगेच लिहिली पाहिजे 15 ऑगस्ट आणि त्याचं साल दिलेलं आहे आपल्याला 2014 आणि त्याचा वार आहे शुक्रवार. म्हणजे आपल्याला त्याची तारीख वार आता इथं साल पाहिजे.
तर 2015 या वर्षी गांधी जयंती, गांधी जयंती या दिवशी कोणता वार असेल? आता आपल्याला गांधी जयंती माहिती आहे 2 ऑक्टोबर, पण 2015 साले तर आपल्याला त्याचा वार काढायचा आहे बघा. कालच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं सेम तारखा असल्या तर कट करा, पण आज तर तुम्ही पाहिलं तर 15 ऑगस्ट आहे आणि इथं 2 ऑक्टोबर आहे, म्हणजे तारखा पण सेम नाहीयेत. इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं इसवी सन 14 दिले, इथं 2015 दिलेलं आहे. मग हा प्रश्न सोडवताना आपण फक्त कशाच्या जवळ जाऊ शकतो, कशामध्ये बदल करू शकतो याचा विचार करायचा फक्त. आता मला 2014चा जर स्वातंत्र्य दिन दिलेला आहे, म्हणजे स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मला दिलेला आहे 2014चा, तर आणि मला 15चा वार विचारलाय, तर मी आधी काय करणार? 15 ऑगस्ट म्हणजे 2015चा स्वातंत्र्य दिन काढून घेणार आणि तो स्वातंत्र्य दिन काढायला फार आपल्याला कष्ट घ्यावे नाही लागणार. 14-15 याच्यामध्ये लीप वर्ष नाहीच आहे, सामान्य वर्ष आहे आणि सामान्य वर्षामध्ये तो 1 दिवसांनी पुढे जाणार आहे, म्हणजे शनिवार. बघा, म्हणजे आता आपला 2014 कट झालाय, म्हणजे 15 ऑगस्ट 2015 त्याचा वार झाला शनिवार. आणि आता आपल्याला करायचं आहे 2 ऑक्टोबर, म्हणजे आपल्याला कुठं यायचंय? आता गांधी जयंतीच्या याच्यापर्यंत यायचंय. आता काही मुलं काय करतील, आपलं जे शिबास वाटीमध्ये बसते त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू, लगेच त्याचा काय करणार? त्याचा वार त्या ठिकाणी काढणार आणि तो वार त्या ठिकाणी काढून काय करणार? पुढे जाणार. आता आपल्या राहिलेल्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवणार आहे बघा. महिने लिहून घ्या, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. साधारणतः आपल्याला जो पहिला महिना आहे त्याचे राहिलेले दिवस घ्यायचे, म्हणजे ऑगस्ट महिना 31 दिवसाचा आहे. 31 मधून जर तुम्ही 15 वजा केले, 15 वजा केले तर 16, म्हणजे ऑगस्ट महिन्याचे दिवस असतात राहिलेले दिवस 16. ऑक्टोबरचे झालेले दिवस आहेत 2 आणि आता सप्टेंबरचे दिवस घेताना सप्टेंबर हा 30 दिवसाचा आहे, म्हणून आपण घेणार आहोत 2 दिवस. बघा, 2 दिवस जर घेतले 20 आले, त्याचं आठवड्यामध्ये रूपांतर करायला विसरायचं नाही. 7 दुने 14 म्हणजे किती राहिले आपले? 6 उरले, म्हणजे आपल्याला 6 दिवसांनी पुढे जायचे. आता 6 दिवसांनी पुढे म्हणजे शनिवार नंतर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, त्याच्यापेक्षा 1 दिवसाने मागे या. आता तुमचा हा शुक्रवार राहिलेला नाही, लक्षात घ्या. शनिवारच्या आधी शुक्रवार म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1. प्रश्न वाटताना आपल्याला वाटते की आता फार आता हे अवघड आहे किंवा अवघड आहे, ते अजिबात नाही. फक्त तुम्ही काय करा, स्टेप बाय स्टेप त्याच्याशी बदल करा आणि बदल केला तर तुम्हाला काय होणार आहे? त्याचं उत्तर त्या ठिकाणी सापडणार आहे. बघा, पुढील प्रश्न आहे. आता सध्या थोडेसे बघा, प्रश्न आहे आपल्या समोर की 2016 या वर्षी बालिका दिनाच्या दिवशी रविवार होता, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कोणता वार असेल? 2016 आहे आपल्याला. 2016 बालिका दिन माहिती पाहिजे, 3 जानेवारी. आपण लगेच तारीख लिहिली पाहिजे. बालिका दिनाची 3 जानेवारी, 3 जानेवारी 2016 या वर्षी बालिका दिनाच्या दिवशी वार होता रविवार. बालिका दिनाच्या दिवसाचा वार म्हणजे आता बालिका दिनाची जर तारीख माहिती असेल तर आपण बालिका दिनावरून पुढचं त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिन काढायचा आहे, म्हणजे 1 मे. आपल्याला 1 मेचा दिवस काढायचा, 1 मे 2016. बघा, आता हे जरी तुम्ही पाहिलं तर आपल्या शिबासवाटीमध्ये किंवा मनामध्ये येतं नाही, तर आपल्याला 3 दिवसाने, 2 दिवसाने, 1 दिवसाने पुढे जाऊन हा प्रश्न सोडवायचा आहे. सर्वप्रथम महिने काय करा, क्रमाने मांडून घ्या. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला जानेवारीचे राहिलेले दिवस घ्यायचे, म्हणजे आपल्याला 31 मधून 3 वजा करायचे. बघा,
आणि 31 मधून जर 3 वजा केले तर जानेवारीचे दिवस असतात 28. कधी कधी आपण खूप घाई करतो आणि घाई करताना मायनस चुकतो आणि मायनस चुकले किंवा पुढे मोजताना चुकतो आणि त्याच्यामुळे आपला प्रश्न काय होतो, गोंधळ होतो. शांत डोक्याने करा. त्याच्यानंतर जो शेवटचा महिना जो विचारलेला असतो त्याचे झालेले दिवस घ्या. आणि आता मधल्या महिन्यांचे दिवस मानताना फेब्रुवारी महिना जेव्हा येतो त्यावेळेस ते लीप आहे की अनलीप याचा विचार करा. आता जर 16 जर लीप वर्ष आहे तर आपल्याला इथे 1 दिवस घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर मार्च हा 31 दिवसाचा आहे म्हणजे 3 दिवस घ्या आणि एप्रिल हा 30 दिवसाचा आहे म्हणजे 2 दिवस घ्या. नंतर आपण त्याची प्लस करू बघा. 12 12 2 14 आणि 15 म्हणजे किती झाले 35 आणि 35 भागिले 7 जर आपण केलं तर 7 5 35 म्हणजे बाकी आपली शून्य उरली. त्यावेळेस तोच वार असतो म्हणजे बालिका दिनाच्या दिवशी जर रविवार असेल तर आपला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुद्धा काय असतो, रविवार. म्हणजे पर्याय क्रमांक 1. बघा 5 महिने असू द्या, आपल्याला कशावरून कुठं जाता येणार आहे याचा फक्त विचार करा म्हणजे उत्तर आपण चांगल्या पद्धतीने काढू शकतो. बघा पुढील प्रश्न आता एकदम सोपा प्रश्न आहे बघा. आणि सोपा प्रश्न आपल्याला सोडवताना आपण घाई करतो की आपल्याला माहिती असतं की शिक्षक दिन 2000 लगेच तारीख लिहायची. सगळ्यात महत्वाचं आपण तारीख लिहून घेतली पाहिजे. 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनाचा वार आहे गुरुवार. गुरुवारी आला असेल तर 2014 या वर्षात नाताळ कोणत्या वारी आला असेल. प्रश्न आता आपल्याला म्हणजे याचं साल पण देणार आहे 2013 मधला आहे आणि आपल्याला नाताळ विचारलाय 25 डिसेंबर 2014 म्हणजे आपल्याला त्याचा वार काढायचा आहे. मग याचा वार काढताना आपल्या तारखा पण सेम नाहीयेत, सारख्या नाहीये. मग शांत डोक्याने आधी आपण काय करू, 2013चा जर आपल्याला शिक्षक दिन आहे गुरुवारी आलेला म्हणजे या शिक्षक दिन तर आपण 14चा काढून घेऊ अगोदर. 2014चा शिक्षक दिन काढून गेला की आपलं साल म्हणजे जे वर्ष आहे ते आपण सारखं करून घेऊ म्हणजे मग आपल्याला तारखेपर्यंत जाणं खूप सोपं होईल. बघा आता आपल्याला 14चं काढताना बघा शिक्षक दिन 13 आणि 14 म्हणजे लीप वर्ष नाहीच आहे म्हणजे आपला वार फक्त 1 दिवसाने पुढे जाणार आहे म्हणजे 2014चा शिक्षक दिन हा तुमचा शुक्रवारी येणार आहे. आता झाले. आता आपल्याला हे 13 कट करून टाकायचे कारण आपला शुक्रवार आलाय 5 सप्टेंबरचा वार. आता 14 आता साल आपले सेम झालेले. सेम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय फक्त 5 सप्टेंबर पासून 25 डिसेंबर पर्यंत. आता काही मुलं फार हुशार आहे ते शिबासवाटीमध्ये सुद्धा याचा उपयोग करतील कारण बालदिन म्हणजे शिबासवाटी तुम्ही बालदिनाची पण तारीख घेऊ शकता. पण आता आपण फार सूत्रांचं हे करण्यापेक्षा आपल्या पद्धतीचा वापर करू. महिने लिहा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तुम्ही पहिलं अक्षर लिहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आपला वेळ वाचतो आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने. मग आता सप्टेंबर महिन्याचे 30 मधून जर 5 वजा केले तर सप्टेंबर महिन्याचे दिवस असतात 25 राहिलेले आणि डिसेंबरचे झालेले दिवस 25. फक्त आता मधल्या महिन्यांचे दिवस लिहिताना 31 असेल तर किती घ्या 3 दिवस घ्या आणि नोव्हेंबर 30 दिवसाचा आहे म्हणजे 2 दिवस घ्या आणि आपण जर याची ऍडिशन केली आता 55 याची जी ऍडिशन किंवा बेरीज त्याचं आठवड्यामध्ये रूपांतर करा. 55 भागिले 7 साती साती 49 बाकी आपली किती उरते 6 म्हणजे आपल्याला 6 दिवसांनी काय करायचंय आधी पाहून घ्या मागे जायचंय का पुढे यायचंय. 2014चा म्हणजे पुढे जायचंय म्हणजे 6 दिवसांनी आपण पुढे जाणार आहे किंवा 1 दिवसांनी पाठीमागे येणार आहे. आपल्याला 1 दिवस पाठीमागे यायला सोपं आहे म्हणजे आपला वार येणार आहे. थांबा एक मिनिट. आपला वार शुक्रवार आहे. शुक्रवारच्या आधी गुरुवार असणार आहे बघा. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण उत्तरापर्यंत आपण 14च आहे कारण आपल्या 13 कट झालेले आपल्यासाठी बघा. 14चा शुक्रवार आहे तर 1 दिवसांनी मागे गेलं तर आपला वार कोणता येणार आहे गुरुवार त्या ठिकाणी येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे जायचंय आता.
थोडासा प्रश्न आपण त्या ठिकाणी चेंज करू. चला बघा, एक प्रश्न तुमच्या समोर येतात. आपल्याला दिनविशेष दिलंय आणि दिनविशेषानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. मग आता वाढदिवस, वाढदिवसाचा प्रश्न सोडवायचा आहे. बघा, रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी. तर आपण रेखाचा वाढदिवस आहे, तिचा दुसरा वाढदिवस दिलेला आहे. म्हणजे रेखाचा दुसरा वाढदिवस कधी आहे? 25 जुलै 2009. 25 जुलै तिचा दुसरा वाढदिवस आहे. लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तिचा दुसरा वाढदिवस आहे म्हणजे आपल्या तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा. आता तिचा जन्माचा दिवस काढायचा आहे आपल्याला. म्हणजे आता तिचा दुसरा वाढदिवस आहे. पहिला झाला आणि जन्म म्हणजे आपल्याला 2 वर्ष पाठीमागे जायचंय. म्हणजे याच्यातून आपल्याला 2 काय करायचे वजा. तर तिचा जन्माचाच साल येणार आहे 2007. तिचा जन्म ज्या सालामध्ये झाला ते साल आहे 2007. आणि आता आपल्याला वार काढायचा आहे. वार काढताना फक्त काय करायचं, ते 2 वर्षे आणि तुम्ही 7 पासून 9 पर्यंत गेले तर त्यामध्ये 1 लीप वर्ष येतं बघा. म्हणजे आपल्याला टोटल 3 दिवस आहे. म्हणजे 3 दिवसांनी आपल्याला पाठीमागे जायचे. 3 दिवस पाठीमागे जाऊन पहा तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा. मग तिचा जन्माचा जर शनिवार आहे, शनिवारच्या मागे 3 दिवस जा. म्हणजे शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. म्हणजे तिचा जन्माचा वार कोणता झाला? बुधवार. 3 दिवस मागे जाता किंवा 4 दिवस पुढे मोजलं तरी पण आपल्याला तोच वार येणार आहे. फक्त ही पुढे मागे जाण्याची पद्धत आपल्या लक्षात आली पाहिजे. आता जन्म तिचा आधी झालेला आहे म्हणून मी पाठीमागे गेले. लक्षात घ्या, 2007चा वार काढायचा आहे. पुढचा वार काढायचा असता तर मी पुढे मोजलं असतं. म्हणून आपला जो तिचा जन्माचा वार, जन्म ज्या दिवशी झालाय तिचा तो वार आहे बुधवार. बघा आपण सुद्धा सांगतो या वर्षी माझा जन्मदिवस. हा जन्मदिवस जर माझा असा असला तर आपण लगेच पटकन सांगतो अरे पुढच्या वर्षी तर माझा वाढदिवस या तारखेला येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक चूक आपल्याकडून होते. ज्या दिवशी आपला जन्म झालेला आहे पहा, जन्म ज्या दिवशी आपला होतोय त्या दिवशी आपला वाढदिवस कधीच नसतो. मग मोजताना आपण कधी कधी काय करतो, 1 2 3 4 म्हणजे आपण जर त्याला 1 नंबर दिला तर त्या ठिकाणी आपलं म्हणजे दिवस काढण्याची पद्धत चुकते. म्हणून आपला जन्म झाला तिथं आपण पहिलं गोल करून घेतलं पाहिजे का ह्या दिवशी कुठलाच वाढदिवस त्या ठिकाणी नसतो. तो वार फक्त आपल्याला पुढच्या नंतर 1 वर्षाने काय होतो, आपला जन्मदिवस त्या ठिकाणी येत असतो. बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता एकदम सोपा प्रश्न आहे बघा, कालच आपण घेतलेला प्रश्न आहे. थोडेसे आपले प्रश्न किंवा त्या प्रश्नांचा आता बऱ्याच मुलांनी लगेच म्हणजे त्याचं उत्तर काढून ठेवलेलं असणार आहे. 2023च्या प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न होता. 2023ची प्रश्नपत्रिका आणि त्याच्यामध्ये आलेला अतिशय सोपा प्रश्न होता बघा. आणि सोप्या प्रश्नाला सगळ्यात जास्त आपल्याकडून चुका ह्या होऊ शकतात. म्हणून हा प्रश्न थोडा शांततेत वाचून एकदम सुंदर पद्धतीने जर आपण सोडवला तर त्या प्रश्नाचा आपल्याला फायदा होतो. बघा 2020चा प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिनाची तारीख लिहा 26 जानेवारी 2020. म्हणजे आपला जेवढा पेन चालणार आहे प्रश्नपत्रिकेवर पेन चालवा. पेन चालवला तर उत्तर काढणं अतिशय सोपं जातं. पहा 26 जानेवारी 2020चा प्रजासत्ताक दिन दिलेला आहे. प्रजासत्ताक दिन सगळेजण साजरेच करतात. म्हणजे प्रजासत्ताक दिन आपल्याला खूप आवडतो आहे की नाही. प्रजासत्ताक दिन आहे तर त्या महिन्यात पुढीलपैकी कोणता वार फक्त 4 वेळा येईल. आता आपल्याला प्रश्न अतिशय सोपा आला होता बघा, फक्त 4 वेळा येणारा वार. मग ज्या वेळेस आपल्याला 4 वेळा येणारा वार काढायचा आहे त्यावेळेस आपल्याला 3 वेळा येणारे वार आधी शोधले पाहिजे. 31 दिवसाचा महिना आहे म्हणजे तुमचे 1 2 आणि 3 तारखेचे वार काय होतात, 5 वेळा येतात. मग 5 वेळा जे वार आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कट करायचे आणि मग आपल्याला 4 वेळा जो वार येतो ना तो घ्यायचा आहे. बघा आता याला सुद्धा आपल्याला फार कष्ट लागणार नाही. आपल्याला जो एका वाराच्या तारखा पाठ करायला सांगितलंय त्या ठिकाणी जर तुम्ही पहा 25 आणि 24 तारखेचा जर वार काढला, पहा 26 जानेवारीचा वार शनिवार आहे, तुम्हाला इथं शुक्रवार आहे आणि इथं येणार आहे गुरुवार. मग आपल्याला 24चा वार गुरुवारी आला
24 तारखेला जो वार आहे ना तो 3 तारखेला असतो. म्हणजे आपल्या 3 तारखेचा वार कोणता झाला? गुरुवार झाला. गुरुवारच्या आधीचा वार आपला बुधवार झाला आणि बुधवारच्या आधीचा वार आपला मंगळवार झाला. म्हणजे आपल्याला 1, 2, 3 तारखेचे वार जर कट केले तर 4 वेळा येणारा वाराचं उत्तर सापडतो. मग याच्यातला कट झाला मंगळवार, त्याच्यानंतर बुधवार आणि गुरुवार 3 पर्याय कट झाले. मग आपल्याला 4 वेळा येणारा वार बघा शुक्रवार. म्हणजे आपलं उत्तर आपल्याला जी माहिती आहे त्यातूनच आपल्याला काय करायचे, आपल्या उत्तराकडे जायचे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 म्हणजे 5 वेळा येणारे वार आपण काय केले त्या ठिकाणी कट केले. बघा पुढचा प्रश्न, तो सुद्धा आपल्याला परीक्षेला आलाय, फक्त 6 लिहायचं राहिलेलं आहे माझ्याकडून. म्हणजे परीक्षेसाठी आलेला प्रश्न आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये माझ्या मते 2024च्या प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न आहे. आणि प्रश्नपत्रिकेतले आलेले प्रश्न फक्त मुलांना काय होतं, थोडासा गोंधळ झाल्यामुळे सोडवता येत नाही. बघा एकदम सोपा प्रश्न आहे. 5 जानेवारी 2001 ला तारीख लिहा. 5 जानेवारी. आणि हे सगळं आपण फक्त त्याच्याकडे पाहत बसायचं नाही प्रश्नाकडे. ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवतो ना लगेच आपल्याला ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होणार आहे ते लिहायला शिका. ते जर तुम्ही लिहिलं तर आपोआप उत्तरापर्यंत आपण जाणार आहे. 5 जानेवारी 2001 आणि त्याचा वार आहे शुक्रवार. कोणाचा जन्म झालेला आहे? जॉन. शुक्रवारी जन्मलेला जॉन शनयापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे. आता याच्यात अजून एक गोष्ट करायची, लहान कोणता आणि मोठा कोणता दोघांची नावं लिहा. बघा जॉन आणि इकडे शनया लिहा. शनयापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे म्हणजे जॉन हा मोठा आहे आणि शनया कशी आहे? लहान. आता तुम्ही लहान मोठ्याच्या खुणा तुम्ही या पद्धतीने पण दाखवू शकता. पण जर आपल्याला त्याच्या चुकांची संख्या कमी करायची असेल तर आपण जर रेषेचा वापर केला तर आपल्याला त्याचा फार फायदा होतो. लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये मोठा जॉन आहे आणि त्यांच्यामध्ये 100 दिवसाचं अंतर आहे. त्या 100 दिवसाला काय करा, आठवड्यामध्ये रूपांतरित करा. आठवडे किती होतात बघा. 7 एके 7, 3 उरले आणि 7 चोक 28 म्हणजे 2 दिवस उरले. 7 चोक 28 घेतले तर 2च दिवस उरतात. म्हणजे काय होणार आहे, जो नंतर जन्मलेला आहे, ज्याचा जन्म नंतर झालेला आहे त्याचा वार 2 दिवसांनी पुढे जाणार आहे. मग जॉनचा जन्म तर शुक्रवारी झालेला आहे तर शनयाचा जन्म त्याच्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे रविवार. म्हणजे शनयाचा जन्म कधी झाला? रविवारी झाला. आता बरेच मुलं सांगणार की माझा पर्याय पण त्यात नाहीये, मग आता काय करायचं? पण तुम्हाला काय विचारलंय? तुम्हाला जन्माचा वार नाही विचारला तर शनयाचा पहिला वाढदिवस विचारलाय. लक्षात ठेवा. पहिला वाढदिवस विचारलाय. तिचा 2001चा रविवार आहे तिचा जन्माचा वार. 2001. मग आपल्याला तिचा पहिला वाढदिवस 2002 आणि 2002 ला जेव्हा तिचा वाढदिवस असणार आहे तर तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यात लीप वर्ष नाहीये म्हणजे सामान्य वर्ष आहे आणि सामान्य वर्षामध्ये तिचा वाढदिवस 1 दिवसांनी पुढे जाणार आहे. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4. बघा आपण आठवड्यात रूपांतर केल्यानंतर आपल्याला रविवार आला. आपल्याला रविवार आपल्याला त्यामध्ये दिलेला नाहीये तेच आपण रविवार लिहून टाकला असता. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्याच्यासाठी ज्या वेळेस प्रश्नपत्रिका आपल्या हातात असेल त्यावेळेस आपण शेवटी काय विचारले त्याला अंडरलाईन करा. म्हणजे आपल्याला शेवटचा कधी बऱ्याच प्रश्नामध्ये आपण उत्तर बरोबर काढलेलं असतं, फक्त शेवट वाचत नाही आणि ते उत्तर आपण त्या ठिकाणी लिहिलं तर आपला प्रश्न चुकण्याची शक्यता दाट असते. आपण सगळे हुशार आहे. आपण मिशन आरंभ तासिका जॉईन केलेली आहे. मिशन आरंभ मध्ये आपण गुणवत्ता यादीमध्ये आलेलो विद्यार्थी आहे. म्हणजे आपल्याला नवोदयला जायचे, शिष्यवृत्तीमध्ये टॉपर व्हायचे. तर त्याच्यासाठी आपण या बारीक बारीक गोष्टींचा अगदी सखोलपणे विचार करायला शिकलो पाहिजे. आता आपल्याला थोडंसं धावण्याची गती कमी करून आपल्या बुद्धीचा वापर त्या ठिकाणी आपल्याला जास्त करायचा आहे. बघा पुढील प्रश्नाकडे आपण जाणार आहे. एक सोपा प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतला होता. बघा आता हा सुद्धा प्रश्न आपल्याला दिनविशेषावर आधारित आहे. दिनविशेष. आता दिनविशेष मध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे 2020 चा मराठी राजभाषा दिन.
मग कधी असतो मराठी राजभाषा दिन? त्या तारीख आपल्याला माहिती पाहिजे. 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी 2020 चा राजभाषा दिवस, राजभाषा दिन. आणि त्याचा वार आहे गुरुवार. बघा, त्याचा वार गुरुवार आहे. आणि आपल्याला सांगितलं तर 2021 या वर्षी याच दिवशी कोणता वार असेल, म्हणजे आपल्याला तारीख तीच ठेवायची आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, त्याचं वर्ष बदलायचंय, म्हणजे त्याचं साल बदलायचंय, त्याचं इसवी सन बदलायचंय. बघा, एकाच याचे समानार्थी शब्द. आपल्याला शब्द कुठलाही येऊ द्या, फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे की मला यात काय करायचंय. आता तुम्हाला 27 फेब्रुवारी 2020 चा वार गुरुवार आला तर आपल्याला 1 वर्षांनी पुढे जायचंय. फक्त आता लक्षात ठेवा, आपल्याला लीप वर्ष 2020 हे लीप वर्ष आहे. आणि हे लीप वर्ष असल्यामुळे त्याच्यात 29 तारीख आलेली बघा. आणि जेव्हा लीप वर्षामध्ये 29 तारीख येते तेव्हा पुढील वर्षीचा वार काय होतो, आपण 2 दिवसाने पुढे नेतो. म्हणजे आपल्याला गुरुवार नंतर काय करावं लागेल, 2 दिवस पुढे जायचंय. म्हणजे शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे शनिवार. म्हणजे आपल्याला लीप वर्षामध्ये ज्यावेळेस लीप वर्ष 27 तारीख दिलेली आहे त्यावेळेस आपल्याला 29 तारखेचा विचारच झाला पाहिजे. लीप वर्षामध्ये 29 तारीख येणारच आहे आणि ती आली तर आपलं उत्तर या ठिकाणी काय होतंय, बरोबर येतंय. बघा, आता पुढील प्रश्नाकडे जाणार आहे आपण. जास्तीत जास्त जर आपण प्रश्नांचा सराव केला, बघा हा प्रश्न बऱ्याच वेळा चुकतो आणि बऱ्याच वेळा चुकल्यानंतर आपल्या लक्षातच येत नाहीये की सुट्टीचा कालावधी. आता सगळ्यात महत्वाचा हा घटक शिकताना आपल्याला पासून शब्द येतो. समजा 2 पासून, आपल्याला 2 पासून हा शब्द जर आला तर 2 पासूनच म्हणजे 2 ही तारीख त्याच्यामध्ये घ्यायची. आणि जर आपल्याला 2 नंतर शाळेला जर सुट्टी लागली तर नंतर मधून आपल्याला काय करायचंय, हे 2 वजा करायचे, म्हणजे कट करून टाकायचे. तर आता हा प्रश्न सोडवताना मात्र थोडीशी काळजी घ्यावी लागते. पहा, 16 जून रोजी शाळा सुरू झाल्यावर पहिली सार्वजनिक सुट्टी 63 दिवस उलटल्यावर पडली. लक्षात घ्या, म्हणजे 63 दिवस पूर्ण होईपर्यंत शाळेला सुट्टी नव्हती. 63 दिवस झाल्यानंतर सुट्टी पडली. मग नंतर शाळा कधी सुरू होईल, आता याच्यातला थोडासा गोंधळ होतोय. मग आपण काय केलं पाहिजे, पहिल्यांदा आपण 63 दिवस आपल्याला टोटल सुट्टीचे नाही, शालेय कामकाजाचे दिवस 63 आहे आणि 63 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सुट्टी मिळणार आहे. मग सगळ्यात महत्वाचे जूनचे कामाचे दिवस घ्यायचे. पहा, आता जूनचे 16 जर धरला तर जूनचे कामाचे दिवस 15 झाले. मग यातून 15 वजा करा आणि 15 वजा केल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला किती राहिले. पहा, 48. आता जूनच्या नंतर पुढचा महिना जुलै आहे. जुलैचे 31 दिवस वजा करा. आता 31 दिवस वजा केल्यानंतर किती राहिले, 17. ही 17 जी तारीख आहे ती आपला शालेय कामकाजाची तारीख आहे. लक्षात ठेवा, म्हणजे शालेय काम त्या ठिकाणी चालू आहे, त्याच्यानंतर आपली सुट्टी पडणार आहे. म्हणजे सुट्टी झाली आपली 18 ऑगस्टला, म्हणजे जुलै नंतर ऑगस्ट आहे. ऑगस्टचे आता जुलैचे दिवस आपण घेतलेले, म्हणजे 18 ऑगस्टला आपल्याला सुट्टी असणार आहे. आणि परत जेव्हा आपली शाळा सुरू होणार आहे त्यावेळेस त्या दिवशी असणार आहे 19 ऑगस्ट. बघा, प्रश्न सोपा होता. पण ह्या प्रश्नामध्ये 17 पण उत्तर आहे, 18 पण आहे आणि 19 पण आहे. पण आपल्याला 63 दिवस शालेय कामकाजाची पूर्ण करून घ्या. इथं 17 तारखेला आपले 63 दिवस पूर्ण होणार आहे, 17 ऑगस्टला. म्हणजे 18 ऑगस्टला आपल्याला सुट्टी पडणार आहे. आणि कोणत्या दिवशी शाळा पुन्हा सुरू राहील, तर आपली पुन्हा शाळा सुरू होण्याची तारीख आहे 19 ऑगस्ट. सोपा प्रश्न आणि सोडवायला दिशादर. आता तुम्ही जर मिशन आरंभची आत्ताची प्रश्नपत्रिका पाहिली होती तर त्यामध्ये आपल्याला 32 दिवस आले होते बघा. आणि कोणत्या दिवशी शाळा सुरू होईल असा प्रश्न त्या ठिकाणी आला होता. म्हणजे सेम धरती आणि त्या ठिकाणी आलेला प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो. बघा, पुढचा प्रश्न आहे, 1 जानेवारी 1970 रोजी स्थापन झालेला शाळेचा हिरक महोत्सव. आता हिरक महोत्सव आपण पाठ केलेला आहे. समजा 25 वर्षांनी असतो रौप्य महोत्सव, 50 वर्षाचा असतो सुवर्ण महोत्सव, 60 वर्षाचा असतो हिरक महोत्सव.
75 वर्षाचा असतो अमृत महोत्सव आणि 100 वर्षाचा असतो शताब्दी महोत्सव. मग आता आपल्याला हिरक विचारायचं म्हणजे फक्त चार्ट आपण त्याच्यात ऍड करणार आहे, तारीख तर बदलणार नाही, फक्त आपल्याला जे साल दिलेलं आहे त्या सालामध्ये आपण काय करणार आहोत, फक्त 60. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपल्या शाळेचा हिरक महोत्सवी वर्ष कधी आहे. 1 जानेवारी 2030. याच्यासाठी आपल्याला याचे जे टप्पे पाडलेले, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव, अमृत महोत्सव आणि शताब्दी महोत्सव. आता याच्यामध्ये आपल्याला फार गोंधळात टाकणारे पर्याय दिलेले नाहीये, त्याच्यामुळे आपण त्याचं उत्तर इझिली काढू शकतो. बघा, चला पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा, आत्ता जो प्रश्न होता आणि तोच प्रश्न आता आपल्याला परत या ठिकाणी, सुट्टीचा कालावधी. सगळ्यात जास्त प्रश्नामध्ये सुट्टीचा जो कालावधी आहे या प्रश्नामध्ये आपला कधी कधी काय होतो, गोंधळ होतो. आणि गोंधळ झाल्यामुळे काय होतं, प्रश्न थोडासा गोंधळात टाकला की प्रश्नाच्या उत्तराकडे लक्ष जात नाही. पहा, रामरावने शनिवार 30 जानेवारी 2016 पासून 45 दिवसाची रजा घेतली. आता रजेवर गेलाय, पण 30 जानेवारीला तो रजेवर आहे, लक्षात ठेवा. 30 जानेवारी पासून त्याने किती दिवसाची रजा घेतलेली आहे, 45 दिवसाची रजा घेतलेली आहे. तर आपल्याला तो कामावर कधी रुजू होईल, म्हणजे त्याच्या कामावर रुजू होण्याची कधी होणार आहे त्याची तारीख काढा, म्हणजे त्याचा वार्निंग नाही. आता याला फक्त एक करा, आपले जानेवारीचे दिवस 31 आहे, याच्यातून 31 वजा करा, 1 दिवस राहिला, 1 दिवस वजा करून घ्या 45 मधून 44. 2016 लीप वर्षे म्हणजे 44 वजा 29 करा, म्हणजे फेब्रुवारीचे बघा म्हणजे 15 आणि 15 मार्च ही त्याच्या कामावर रुजू होण्याची तारीख आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1. आता काही मुलं असं म्हणणार आहे की आता मॅडमनी काय केलंय, मी 15 तारीख घेतली तर मग 16 घ्यायला पाहिजे, पण यात तसं नाही, कारण इथं आपण 31 वजा करताना 30 ही तारीख त्यात आलेली नाही, लक्षात ठेवा. तुम्ही त्या पद्धतीने जरी हा प्रश्न सोडवला तर उत्तर तेच येणार आहे, म्हणजे आपला तिथं पर्याय क्रमांक 1 15 मार्च 2016. काही मुलं काय करणार, जानेवारीचे 2 दिवस घेणार, कारण 30 तारखेला तो काय करणार, त्यांनी रजा घेतलेली आहे, मग ते 2 दिवस त्याच्यातून 2 वजा केले का 43 राहणार, आणि 43 मधून जर तुम्ही 29 वजा केले तर 14 येणार. 14 पर्यंत त्याची सुट्टी पडणार आणि 15ला तो काय होणार आहे, कामावर हजर होणार आहे. फक्त आपण समजपूर्वक कसं सोडवतो याचा फक्त या प्रश्नाशी मेळ घाला, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. बघा, पुढील प्रश्न आहे, 9 मे 2013 रोजी पवनचा 4था वाढदिवस असून या दिवशी गुरुवार आहे, तर पवनचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल. आधी सुरुवातीचा आपल्याला आलेला प्रश्न 2023च्या प्रश्नपत्रिकेतला, आणि हा प्रश्न फक्त याच्यात थोडंसं अंतर जास्त दिलेलं आहे. बघा, 9 मे त्याच्या जन्मदिवसाची तारीख घ्यायची, 9 मे 9 मे 2013 त्याचा वाढदिवस आहे, 4था वाढदिवस आहे, म्हणजे याच्या आधी त्याचे 3 वाढदिवस झाले आणि एक त्याचा जन्मदिवस आहे, म्हणजे आपल्याला याच्यातून किती वजा करायचे, 4 वजा करायचे. वजा 4 जर वजा केले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला त्याचा जन्म झालेलं साल म्हणजे वर्ष 2009चं आहे. 2009, 9 पासून 4 दिवस मोजले तर 9 4 किती होतात, 13ला त्याचा 4था वाढदिवस येतो का, म्हणजे 4था वाढदिवस 9 झाले 10 11 12 13, म्हणजे आपला त्याचा जन्मदिवस झाला 2009. आणि आता आपल्याला काय काढायचे, तर कोणत्या दिवशी त्याचा जन्म झाला असेल, म्हणजे आता हे 4 वर्ष आपल्याकडं, आणि 9 पासून 13 पर्यंत आपल्याकडे लीप वर्ष किती आले पहा. 9 तर लीप वर्ष नाहीये, 10 नाहीये, 11 नाहीये, पण 12 हे लीप वर्ष त्याच्यात आलं. मग 1 दिवस त्याच्यात ऍड होणार आहे, म्हणजे 5 दिवस, आणि त्याचा जन्म आधी झालेला आहे, म्हणजे आपल्याला आधी जावं लागेल. नंतर मग आधी 5 दिवस जाण्यापेक्षा काय करा, 2 दिवस पुढे या.
5 दिवस मागे जाण्यापेक्षा 2 दिवस पुढे आलं तर आपल्याला त्याचं उत्तर सापडणार आहे बघा. म्हणजे आता आपल्याला फक्त 2 दिवस पुढे जा, म्हणजे गुरुवार झाल्यानंतर शुक्रवार शनिवार, म्हणजे त्याचा जन्मदिवस आहे शनिवार. फक्त इथं आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मॅडम मी 4 का वजा केले. आता 4 वजा करताना त्याचा 4था वाढदिवस आहे, मग त्याच्या आधी 3 वाढदिवस झाले आणि 3 वाढदिवस आणि प्लस त्याचा जन्म, म्हणजे आपल्याला 4 वर्ष पाठीमागे जायचे. आणि 4 वर्ष जर पाठीमागे गेले तर त्याच्यातलं लीप वर्ष काढून घ्या आणि लीप वर्ष काढल्यानंतर जी बाकी उरल तेवढे दिवस पाठीमागे जा. 5 दिवस मागे जाण्यापेक्षा काय करा, 2 दिवस पुढे या. म्हणजे पर्याय क्रमांक आपला किती झाला, 1 झाला. हा हा प्रश्न एकदम छान आहे की नाही. आपल्याला हा प्रश्न सोडवताना आपण खूप वेळा म्हणतो आहे की नाही, सर मी आता उद्या शाळेत येणार नाही, मी काल आहे ना गावाला गेलो होतो, परवा इकडे गेलो होतो, बरोबर आहे ना. आपल्याला हे शब्द एकदम छान माहिती असतात. पण आता हा जेव्हा प्रश्न येतो ना त्यावेळेस आपण पहिल्यांदा एक केलं पाहिजे, पहिल्यांदा मांडताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की मला याच्यात काय करायचंय. पहिला आज शब्द मांडून घ्या. आजच्या आधी काल असतो बघा आणि कालच्या नंतर असतो उद्या, म्हणजे आपलं चुकण्याचं. आता मी असे एकाखाली एक मानते, काही असे मानतील तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला जे सुलभ जाईल, आपल्याला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने आपण करा. मग आपल्याला काय, उद्या किती तारीख आहे, 12 तारीख आहे, म्हणजे आज किती तारीख होती, 11 तारीख होती, बरोबर आहे. आणि वार आहे पहा त्याचे, काल शुक्रवार होता, इथं शुक्रवार आहे, शनिवार आहे आणि रविवार आहे, बरोबर. आता आपल्याला काय सांगितलंय, 12 तारीख, 11 आणि 10 तारीख. आता आपण फक्त शेवट वाचायचा आणि शेवट वाचला तर आपल्याला लगेच लक्षात येतं की आपल्याला काय करायचंय. तर त्यांनी विचारले तर पुढच्या रविवारी किती तारीख, आता आत्ताच्या रविवारची तारीख पहा किती आहे, 12 तारीख आहे. तर आपल्याला पुढच्या रविवारी फक्त 12 मध्ये 7 मिळवायचे, म्हणजे पुढच्या रविवारची तारीख आहे 19, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1. बघा काय होतंय, काल काल शुक्रवार होता म्हणजे आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे. मग उद्याची तारीख आपल्याला 12 दिली, ती जर आपण त्याच्यामध्ये घेतली तर आपल्याला काय होईल, तो वार पटकन त्या ठिकाणी काढता येईल. बघा आता एक आपला हा एवढा प्रश्न बघा, हा प्रश्न आपण कसा घेतोय ते आपल्या लक्षात येईल. आपल्याला काय करायचंय, फेब्रुवारी महिन्याच्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी 11 तारीख असेल. लगेच आपल्याला दुसरा बुधवार आहे आणि या दुसऱ्या बुधवारची तारीख दुसऱ्या बुधवारची तारीख आहे आपल्याला, म्हणजे दुसरा बुधवारी तर 11 आहे. सरळ पहिल्या बुधवारची तारीख काढा आणि पुढच्या त्याच्या आधी 7 जर वजा केले तर किती येणार आहे, 4, 17 आणि 17 किती झाले, पुढे 24 झाले तुम्हाला, 24. मग आता तुम्हाला शेवटचा बुधवार विचारलाय, फेब्रुवारी महिन्याचे दिवस जास्तीत जास्त आपल्याला किती असतात, 28 किंवा 29. तर आपल्या शेवटच्या बुधवारची तारीख असेल 24, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1. बघा या ठिकाणी आपण आपला दिनदर्शिका घटक या ठिकाणी एकदम असा व्यवस्थित त्याचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही त्या प्रश्नांचा अधिकाधिक सराव करा आणि आपला बुद्धिमत्ता दिनदर्शिका हा घटक असा आहे का त्याला सरावाशिवाय पर्याय नाही. आणि सराव करा, छानपैकी परीक्षेमध्ये सुंदर अशा प्रश्नांची उत्तरं काढा आणि अचूकपणे आपला गोल रंगवा. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.